आपण पाहत आहात संगमेश्वर कॉलेजचं यूट्यूब चॅनल SES.संगमेश्वर कॉलेज. विश्वास आणि वात्सल्य म्हणजे शिक्षक. आदर्श प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतीक म्हणजे शिक्षक. सर्वप्रथम उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांचे मी शब्दसुमनांनी स्वागत करते आणि यानंतर स्वागतगीत सादर करण्यासाठी माझी मैत्री घाटगे हिला आमंत्रित करते. शुभवंदनं प्रणतिभावैर्व्याहरामः स्वागतं शुभवन्दनं शब्दपुष्पैराजरामः शब्दपुष्पैराजरामः श्रीमतामभिनन्दनं प्रणतिभावैर्व्याहरामः स्वागतं शुभवन्दनं प्रणतिभावैर्व्याहरामः स्वागतं शुभवन्दनम् अतिथिदेवा वयं हृदयं सभाजनपात्रं विधाय अतिथिदेवा वयं हृदयं सभाजनपात्रं विधाय प्रीतिकुङ्कुममक्षतैर्भावैर्समन्तस्मिन् प्रीतिकुङ्कुममक्षतैर्भावैर्समन्तस्मिन् नयनदीपैर्वयं कुर्मो मतिमतां नीराञ्जनं नयनदीपैर्वयं कुर्मो मतिमतां नीराञ्जनं प्रणतिभावैर्व्याहरामः स्वागतं शुभवन्दनं प्रणतिभावैर्व्याहरामः स्वागतं शुभवन्दनं स्वागतं शुभवन्दनं स्वागतं शुभवन्दनम्. धन्यवाद स्वराली आणि तन्वी. शीलवान, क्षमाशील आणि कर्तव्यनिष्ठ या 3 सद्गुणांच्या पहिल्या अक्षरापासून तयार होणारा शब्द म्हणजे शिक्षक. खरं तर ज्यांनी प्रास्ताविक या शब्दाचा अर्थ शिकवला अशा शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस. अशा कार्यक्रमाला प्रस्तावनेची गरज नाही, परंतु तरीही कार्यक्रम पत्रिकेचा भाग म्हणून मी प्रस्तावनेसाठी व्यासपीठावर आमंत्रित करते जान्हवी परदेशीला. जान्हवी परदेशी, आजच्या या कार्यक्रमाचे मी प्रास्ताविक थोडक्यात सांगणार आहे. जे घडवतात, शिकवतात, भविष्य आपले सावरतात, आपल्या पंखात बळ देऊनी गरुड झेपेचे वेड लावतात. प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षकाचे स्थान अनन्यसाधारण असते. दैवतापेक्षाही श्रेष्ठ असे कोणी असेल तर ते म्हणजे गुरुजन. मला घडवणाऱ्या वंदनीय गुरुजनांना सर्वप्रथम माझा प्रणाम. ज्ञानाचा प्रकाश देण्यात दिवा अखंड तो जळतो, ज्ञानाचा प्रकाश देण्यात दिवा अखंड तो जळतो. जीवनाचा खरा अर्थ शिक्षकांमुळेच कळतो, जीवनाचा खरा अर्थ शिक्षकांमुळेच कळतो. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे महान शिक्षक आणि राष्ट्रपती होते. शिक्षण क्षेत्रात त्यांनी मोठे योगदान दिले आहे. शिक्षणाप्रती असलेले त्यांचे समर्पण पाहून त्यांचा जन्मदिवस 5 सप्टेंबर हा दिवस भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. प्राध्यापक तानाजी घाटगे सर यांचा सत्कार सृष्टी खरातीने करावे अशी मी तिला विनंती करते. अशोक निंबर्गी सर यांचा सत्कार जान्हवीने करावे.
प्राध्यापक डॉक्टर प्राध्यापिका कोमल कोंडा मॅडम यांचा सत्कार आरती होळ ही करेल. असतात. हिऱ्याला पैलू पाडावेत. अगदी तसेच शिक्षक आपल्या व्यक्तिमत्वाला उत्तम आकार यावा यासाठी अविरत काम करत असतात. त्यामुळे आपल्याला किती मोठेपणा नावलौकिक जरी मिळाला तरी त्याचं खरं श्रेय जातं ते आपल्याला घडविणाऱ्या शिक्षकांनाच. आणि एक उत्तम शिक्षक काय बदल घडवू शकतो हे तर आपल्याला हेलन केलर आणि सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांच्या उदाहरणावरून ज्ञातच आहे. त्यामुळे आम्हाला सुसंस्कारित आणि सामर्थ्यशाली बनवणाऱ्या माझ्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिनानिमित्त पुन्हा एकदा माझं विनम्र अभिवादन आणि शुभेच्छा. धन्यवाद. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरः तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. सर्वेषां नमो नमः. सर्वेषां नमो नमः. माझं नाव ऋग्वेद देशमुख आहे आणि आपल्या भारताचे स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती तथा भारताचे दुसरे राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसानिमित्त आपण शिक्षक दिन साजरा करतो. अशा या शिक्षक दिना निमित्त मी आपल्याला भारतीय शिक्षण पद्धती याबद्दल थोडंसं काही सांगणार आहे. ते आपण शांतपणे ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. तर भारतीय शिक्षण पद्धती ही आपल्या इथे गुरुकुल पद्धतीच्या नावाने ओळखली जाते आणि याबद्दल एक छोटंसं सुभाषित आहे जे मी आपल्यासमोर सादर करतो. विद्वतं दक्षताशीलं संकांतिरणुशीलनं शिक्षकस्य गुणः सप्त सचेतस्त्व प्रसन्नता. यामध्ये सांगितलं की एक शिक्षक कोण असतो. तर शिक्षकाचे 7 गुण सांगितले आहेत. पहिला आहे विद्वत्ता, म्हणजे शिक्षकाचं ज्ञान, त्याची दक्षता, त्याचं शील म्हणजे त्याची नम्रता, शिक्षकाचं संक्रांती म्हणजे की त्याचं अनुशासन, त्याचं समर्पण, त्यासोबत त्याची चिकाटी, कार्यक्षमता, सजगता आणि आनंदी म्हणजे थोडक्यात काय तर एक शिक्षक आनंदी मुखाने आपल्या विद्वत्तेच्या जोरावर एकदम नम्रपणे जे विद्यार्थ्यांना ज्ञान देतो त्यातून ते विद्यार्थी घडत असतात. तर आपल्या भारतीय परंपरेत आत्ता सध्याला इंग्रजी शिक्षण पद्धतीचा प्रसार आहे. आपण सध्या त्याच पद्धतीत शिकत आहोत. तर याची सुरुवात होते कुठे तर ब्रिटिश स्कॉटलँडचे एक रहिवासी विल्यम्स ॲडम्स जे एक ब्रिटिश मिशनरी म्हणून भारतामध्ये आले आणि त्यांनी बंगाल बिहार ह्या प्रांतामध्ये म्हणजे भ्रमण केलं आणि भारतीय शिक्षण पद्धतीचा अभ्यास केला. त्यांच्यासोबत टी.बी. मॅकॉले, थॉमस मॅकॉले म्हणून त्यांचे एक सहकारी होते. त्यांनी देखील भारतीय शिक्षण पद्धतीचा अभ्यास केला आणि त्यातून त्यांनी जाऊन ब्रिटिश संसदेमध्ये 1835 साली एक रिपोर्ट सादर केला. त्या रिपोर्टमध्ये त्यांनी म्हणले की भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये गुरुकुल म्हणजे शाळांची प्रथा आहे. कारण त्या काळात युरोपामध्ये कुठे शाळा नावाची कॉन्सेप्टच नव्हती. कारण त्यामध्ये फक्त कुणाला शिक्षणाची गरज असते असं कधी मानलंच गेलं नाही. तिथे फक्त राजा आणि त्याचे सहकारी यांनाच गुरु स्वतः येऊन शिकवायचे अशी त्यांची प्रथा होती. तर भारतामध्ये ही गुरुकुल पद्धती काय आहे याबद्दल ते सांगताना म्हणतो की भारतीय गुरुकुलामध्ये एक कुलपती असतात जे की त्या गुरुकुलाचे सर्वोच्च शिक्षक असतात. ते आपल्या शिष्यांना ज्ञान देतात. ते शिष्य त्यांच्याही जे ज्युनियर्स आहेत किंवा त्यांच्याही कनिष्ठ आहेत त्यांना ज्ञान देतात. असंच हे ज्ञान एकाकडून दुसऱ्याकडे पोहोचत जातं. अशा मॉनिटोरियल सिस्टीममध्ये ही गुरुकुल पद्धती चालते आणि याचं वैशिष्ट्य हेच की एकाच वेळी एकाच ठिकाणी 200 पासून ते 20,000 विद्यार्थी शिकू शकत होते. अशी ही व्यवस्था भारतात होती. सर्व स्तरातील विद्यार्थी आणि खास करून महिलांना प्रोत्साहन देत गुरुकुल पद्धतीमध्ये शिक्षण व्हायचं. दक्षिण भारतातले तुम्ही आज जरी जाऊन दक्षिण भारतात पाहिलं तर तिथल्या गुरुकुलांमध्ये पुरुषांपेक्षा महिला यांचं प्रमाण जास्त आढळतं. अशी ही भारतीय गुरुकुल पद्धती होती. या पद्धतीचं वैशिष्ट्य आपण मानू शकतो. तर एक युरोपीय फिलॉसॉफर ज्यांना आपण तत्वज्ञानी म्हणतो त्यातले एक होते ॲरिस्टॉटल. तर ॲरिस्टॉटलच्या मते महिला या पुरुषांची सेवा करण्यासाठी असतात. तर त्यांना शिक्षण किंवा मतदान अशा कोणत्याच गोष्टीचा अधिकार नव्हता. त्या काळात भारतामध्ये पुरुषांहूनही अधिक महिला शिकत असायच्या. तर ते फक्त विद्यार्थीच नव्हे तर कुलपती देखील असायच्या. भारतात
गुरुकुलांसोबतच अनेक उच्च शिक्षण संस्था जसे विश्वविद्यालय असायचे. आपल्या सर्वांना माहिती आहे तक्षशिला, नालंदा, अमरावती, विशाखापट्टणम अशा विविध ठिकाणी भारतामध्ये अनेक विश्वविद्यालय असायचे. तरी त्यावेळेस त्यांना प्रश्न केला की या गुरुकुलांमध्ये विषय कोणते शिकवले जातात. कारण युरोपामध्ये ज्यावेळेस 16व्या-17व्या शतकामध्ये एक ख्रिश्चन मिशनरीच्या रूपातून एक शाळांचं थोडक्यात शाळाचं एक प्रारूप तयार झालं. तर तिथं बायबलचे पाठ शिकवले जायचे आणि तिथं फक्त देवावर चर्चा व्हायची. त्यांचं तत्वज्ञान हे देवापुरतंच सीमित होतं. तर त्या काळात भारतामध्ये काय शिकवलं जायचं, तर भारतामध्ये गणित, केमिस्ट्री, बायोलॉजी, ॲस्ट्रोफिजिक्स, न्यूमरॉलॉजी, मेटलर्जी जे आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाचे विषय आहेत ते भारतीय गुरुकुल पद्धतीमध्ये प्राचीन काळापासून शिकवले जायचे. ज्यावेळेस पूर्ण युरोप हा फक्त देवाच्या तत्वज्ञानावर शिकत असायचा. तर हे ऐकून तिथले सर्वच लोक आश्चर्यचकित होते की ही अशी व्यवस्था आहे तर कशी. तर त्यांनी पुढे सांगितलं की प्रत्येकच विद्यार्थ्याला प्रत्येकच विषय शिकणं हे कंपल्सरी असायचं आणि पुढे जाऊन तो विद्यार्थी एखादा विषय निवडून त्यात प्रवीण व्हायचा. तर यासाठी एक सुंदर कोट असा इंग्लिशमध्ये आपण म्हणू शकतो, दॅट जॅक ऑफ ऑल ट्रेड्स अँड मास्टर ऑफ वन. सो भारतीय गुरुकुल पद्धतीमध्ये अशी व्यवस्था होती की ज्यातून सर्वच विद्यार्थी प्रत्येकच गोष्ट करू शकायचा व ते पुढे जाऊन एक विशिष्ट गोष्टीमध्ये आपलं प्रावीण्य मिळवायचा. आणि भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये महिलांना सर्वात मोठं प्रावीण्य दिलं होतं. आणि आपलं सुंदर एक सुभाषित आहे, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता, यत्र एतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्र फलाक्रिया. म्हणजे काय, तर जेथे महिलांचं पूजन होतं किंवा महिलांना सन्मान दिला जातो तिथे स्वतः देव सुद्धा प्रसन्न होतो. जिथे महिलांचा अपमान केला जातो तिथे सन्मान दिला जात नाही, तिथे कोणतीही क्रिया निष्फळच ठरते. अशा या भारतीय शिक्षण पद्धतीचा आज आपण ऱ्हास झालेला पाहू शकतो. याचं कारण काय, तर टी.बी. मॅकॉलेनं पाहिलं की भारतीय जी काही संस्कृती आहे किंवा भारताचं जे वैभव आहे ते त्याच्या ह्या शिक्षण पद्धतीतच आहे. तर त्याने या वैभवाला तोडण्यासाठी आणि ब्रिटिशांचा भारतावर एक थोडक्यात त्यांचा अंमल बसावा यासाठी त्यानं पहिलंच आपलं मांडणी केली होती की भारतीय शिक्षण पद्धतीला मुळासकट काढून टाकायचं. यासाठी त्यांनी 1835 साली इंग्लिश एज्युकेशन सिस्टीम, ज्याला आज आपण इंडियन एज्युकेशन सिस्टीम म्हणतो, अशा सिस्टीमचा त्याने अंमलात आणली. आणि या सिस्टीमचं मूळ वैशिष्ट्य होतं की रट्टेबाजी ज्याला आपण म्हणतो त्याचा प्रचार जास्त होता. ज्यावेळेस मॅकॉले भारतामध्ये भ्रमण करत होता त्यावेळेस त्याने पाहिलं की भारतीय विद्यार्थी विद्या आणि शिक्षण या दोन्हीचा अभ्यास करायचे व त्यात विद्येला जास्त महत्त्व दिलं जायचं. शिक्षण एक नॉमिनल प्रकारे शिक्षण केलं जायचं. तर मॅकॉले कायम कन्फ्युजन मध्ये होता की हे शिक्षण आणि विद्या यातला फरक काय, त्याला माहितीच नव्हतं. तर आज सांगायचं तर विद्या म्हणजे नॉलेज असते आणि शिक्षण म्हणजे एज्युकेशन. तर त्याला एवढं तर कळलं होतं की भारतीय परंपरेमध्ये विद्येला महत्त्व आहे. तसंच आपल्या इथं म्हणलं जातं, न चौर्यहार्यम न च राजहार्यम न भ्रातृभाज्यम न च भारकारी, व्यय कृते वर्धते एव नित्यम विद्याधनम सर्वधनम प्रधानम. सर्व धनांमध्ये विद्याधन हे सर्वात प्रधान म्हटलं जातं. तर विद्या आणि शिक्षण या दोन्हीचा प्रचार भारतात होता. आणि त्या काळात आता एखाद्या विद्यार्थ्याला विषय शिकवताना एक स्पेसिफिक विषय पहिला शिकवला जायचा. जर त्याला गणित शिकत आहे तर तो फक्त गणितच शिकायचा, इतर विषय नाही. आणि ज्यावेळेस तो गणितात निपुण व्हायचा किंवा कोणत्याही, फॉर एक्झाम्पल सर्जरी जो विषय आहे शल्यक्रियाशास्त्र, तर शल्यक्रियाशास्त्रामध्ये एखादा विद्यार्थी निपुण झाला तर त्याला काही काम दिलं जायचं, एक टास्क दिला जायचं आणि ते त्याची पूर्तता कोणत्या प्रकारे करतो यावर त्याचं मूल्यमापन केलं जायचं, ज्याला आपण प्रॅक्टिकल एक्झामिनेशन म्हणतो. तेच प्रकार गुरुकुल पद्धतीमध्ये होता. थेरॉटिकल पेपर नावाची कॉन्सेप्ट भारतात नव्हतीच. आणि त्यामुळे काय व्हायचं की कोणत्याही विद्यार्थ्याचं मूल्यमापन हे प्रॅक्टिकल एज्युकेशनद्वारे व्हायचं. आणि आज पाहायला गेलं तर आपल्या सिस्टम मध्ये 100 पैकी 80 मार्क हे थेरॉटिकल आहेत, 20 मार्क प्रॅक्टिकल आहेत, जे देखील थेरॉटिकलच आहेत. 20 मार्क फक्त प्रॅक्टिकल म्हणजे नावाला आहेत. ते त्यांच्या काळात असं काहीच नव्हतं की प्रॅक्टिकल म्हणजे एखादी कला सांगितली आहे ना तर त्याचं फक्त प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन कोणत्या प्रकारे तो करू शकतो यावर ठरायचं की तो त्या विद्येत किती निपुण झाला आहे. अशा प्रकारची ही सिस्टीम आपल्या इथे होती. त्याचं म्हणणं होतं, ज्यावेळेस ब्रिटिश संसदेत त्याला विचारलं की भारतात कब्जा करायचा आहे तर त्यासाठी काय करू शकतो, तुमच्याकडे काय उपाय आहे, तर तो म्हणला की इंग्लिश एज्युकेशन सिस्टीमची अंमलबजावणी करायची. याचा अर्थ काय, तर त्याने एक सुंदर म्हणण्यापेक्षा एक वाक्य म्हणलं होतं की ते असं की मॅकॉलेनं म्हणला, इट इज आवर नीड टू प्रोड्यूस अ क्लास ऑफ पीपल दॅट इज इंडियन बाय ब्लड अँड कलर बट इंग्लिश इन ओपिनियन, टेस्ट अँड मॉरल्स. याचा अर्थ काय, तर त्याला भारतीय दिसण्यासाठी भारतीय रंगा आणि रक्ताने ते भारतीय असतील परंतु त्यांचे विचार, त्यांची राहणीमान पद्धती, सर्वच गोष्टी
ह्या इंग्लिश असल्या पाहिजे. फॉर एक्झाम्पल आता इथं आपले ते शूज सॉक्स घालावे लागतात, टाय गळ्यात अडकवण्याची प्रथा आहे. खरं तर भारतीय हवामानाच्या हिशोबाने ते अत्यंत चुकीचं आहे. जे आपली मूळ भारतीय वस्त्र संस्कृती आहे तीच आपल्यासाठी योग्य आहे. परंतु आपल्याला राज्य करण्यासाठी म्हणा किंवा आपल्यावर कंट्रोल मिळवण्यासाठी व आपली एज्युकेशन सिस्टीम तोडून टाकण्यासाठी त्यांनी ही काही गोष्टी आपल्यावर बोजा म्हणून टाकल्या आणि आपण ते गर्वाने मिरवतो, याचीच खंत वाटते. आणि यावर एक छोटासा उपाय म्हणून आजच्या काळात एक नवीन शिक्षा पद्धतीचा आपल्या इथे प्रचार सुरू झाला आहे, जे आहे महर्षी सांदीपनी राष्ट्रीय वेद संस्कृत बोर्ड. याचं एक मान्यता दिली आहे की कारण आपल्या इथे अजूनही गुरुकुल पद्धतीत शिक्षण होतं, पण ते इतक्या अल्प प्रमाणात होतं की ते कुठे पाहायलाही देखील मिळत नाही. तर याच ज्या काही गुरुकुल आहे, आता एखादा विद्यार्थी जर गुरुकुलात शिकतोय तर त्याला समाजात 10वी किंवा 12वीचं क्वालिफिकेशन तर करण्यासाठी त्याला स्टेट बोर्ड, जे राज्य सरकारचं बोर्ड किंवा केंद्रीय बोर्डातून त्याला मान्यता घेण्यासाठी या परीक्षांचा पण अभ्यास करावा लागायचा. तर यावर एक उपाय म्हणून महर्षी सांदीपनी राष्ट्रीय वेद संस्कृत बोर्डच्या माध्यमातून त्यांना 10वी आणि 12वी इक्विव्हॅलंट त्यांचा स्वतःचा एक बोर्ड त्यांना उपलब्ध करून दिला गेलाय. आणि यातून कदाचित भारतीय शिक्षण पद्धतीचं पुनरुज्जीवन किंवा रिवायवल आपण जे म्हणू शकतो ते होईल अशी अपेक्षा करतो. पुन्हा एकदा सर्वांनाच शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. Respected President of today's program, our Vice Principal Sir, all the teachers and my dear friends. Firstly, I would like to wish all the teachers a very happy Teachers' Day. A teacher is the one who sows the seeds of education in the field of school, waters them with letters, weeds out the bad, and gives the fruit of morality to the society. Teacher as well as a teacher. Before being the Vice President of India, he had worked as a teacher for more than 30 years. When he took oath as the President of India, his students, who loved him a lot, came to him and asked for permission to celebrate his birthday as Teachers' Day. Now, when they made this request, Dr. Sarvepalli Radhakrishnan, who has worked as teacher for more than 30 years, instead made a request back to celebrate his birthday or celebrate 5th September as Teachers' Day. He said this to recognize the importance of contribution given by the teachers to the society. Now, this recognition of importance of the contribution given by the teachers was not recognized just now. It had been recognized much before this. For example, in our culture, in Sanskrit there is a saying, Matru Devo Bhava, Pitru Devo Bhava, Acharya Devo Bhava. That means parents and teachers are equal to God. Similar, and moreover, additionally, there are also examples in our culture. For example, in Hinduism, even our gods couldn't succeed without learning from their gurukuls. Shri Krishna used to go to Maharshi Sandipani in his gurukul, and Lord Ram and his brothers used to learn in gurukul of Maharshi Vashisht. And in Islam, there are prophets that teach you things. In Jainism, there are Tirthankars. In Buddhism, Buddha teaches you many things. And in Sikhism, there are gurus like Guru Nanak Dev, Guru Gobind Singh Ji. So in our culture, it has always been there that the importance of teachers was always given. That means we should also continue this. We should also continue to give importance to our teachers. We should respect them. And teachers give us knowledge. They themselves read a lot of books. They themselves learn a lot of things. And they come to us and teach us all those things at one place. They do a lot of hard work for this. They have a lot of patience, and it takes a lot of patience and hard work, and as well as selflessness to be a teacher. Because they are not only teaching their own kids, but they are also teaching the children of the society. And these teachers make the engineers of the society, the doctors, the lawyers, the professionals, the researchers, the scientists, all the important people of the teacher, all the important people of the society are made by the teachers in institutions like schools and colleges. And they themselves remain a teacher, and they continue teaching, and they are always a teacher. There is never the word formal attached to a teacher. A teacher remains a teacher throughout their life. When APJ Abdul Kalam was asked that what do you want to be known as,
Dr. APJ Abdul Kalam had said that if I am known as a great teacher and people remember me as a good teacher, then that will be the greatest honor for me. That's how noble the job of a teacher is. They give the morality to students, and these students grow up to be the citizens of a country. And that's why Dr. APJ Abdul Kalam sir also had said that the potential to change the society lies in the hands of parents as well as teachers. I must say that these teachers, our teachers, don't only give the knowledge from textbooks, but they also give us the knowledge of life. They teach us how to stay motivated. They teach us how to tackle failures. They teach us how to rectify our mistakes. They teach us that how we should improve ourselves. They teach us personality development. We don't find these things in our textbooks. These are given to us by teachers only. I see a lot of I see a lot of students do not attend their classes. They come to the class, but they create disturbances. They don't pay attention. They also do sometimes disrespect. This is not right. Our duty as a student is to learn. And do you guys remember Raju from the movie Three Idiots? Yes? Do you remember he used to pass me in this exam? I will light 1000 incense sticks, 1000 agarbattis. Some students say, I will give 2 kilos of sweets. Some say, I will give 2 liters of milk. God, please pass me in this exam. It is said that on place of God, God himself sent us teachers. But us students, instead of learning from our teachers, we go to God and ask God to pass us. This is not how it works, guys. Without working hard, without learning from our teachers, without respecting them, you cannot do anything. Even God cannot do anything. So we must remember as students that if we forget our duty to learn and respect our teachers, learn from our teachers, then even God cannot do anything. So, heading towards the end of my speech, I want to thank all my teachers for each and every bit of priceless knowledge given by them to us. And I am also thankful to the audience who listened to me patiently, and I am very grateful to all the in-charge teachers for giving me this opportunity to speak on behalf of all other students and express our gratitude towards our teachers. Thank you very much and have a nice day. धन्यवाद उत्तमा. यानंतर स्नेहा मेत्रे 11वी आकार देतात. शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन देऊन त्यांचे भविष्य घडवतात. केवळ पुस्तकी ज्ञान न शिकवता माणसाने माणूस म्हणून कसे जगावे याचे देखील ज्ञान ते देतात. शिक्षकांना समाजाचा पाठीचा कणा म्हटले जाते. विद्यार्थ्यांचे चरित्र निर्माण करून त्यांच्या देशाचा एक आदर्श नागरिक बनवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य शिक्षक करतात. शिक्षक आपले मित्र, मार्गदर्शक व प्रेरक असतात. असे म्हणतात की एक पुस्तक, एक पेन, एक विद्यार्थी आणि एक शिक्षक हे संपूर्ण जग बदलू शकतात. आजचा हा दिवस आपले भविष्य उज्ज्वल व यशस्वी करणाऱ्या शिक्षकांना वंदन करण्याचा आहे. आपण नेहमी आपल्या शिक्षकांचा आदर व सन्मान केलाच पाहिजे. मित्रांनो, शिक्षक म्हणजे काय हे पुढील शब्दसुमनांनी मी व्यक्त करणार आहे. ज्ञानाचा प्रकाश देणारा दिवा अखंड तो जळतो. जीवनाचा अर्थ खरा शिक्षकांमुळेच कळतो. निरागस मुलांना आकार देतो, शून्यातून मुलांना घडवतो. विद्यार्थ्यांच्या यशासाठी, ज्ञान देण्यासाठी सदैव तत्पर असतो तो म्हणजे शिक्षक. अपूर्णाला पूर्ण करणारा, शब्दांनी ज्ञान वाढवणारा, जगण्यातून जीवन जगण्याची कला घडवणारा तो म्हणजे शिक्षक. माझ्या जीवनात आलेल्या अशा सर्व शिक्षकांना, गुरूंना वंदन करून पुनश्च एकदा सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन मी माझ्या शब्दांना पूर्णविराम देते व तुमची रजा घेते. धन्यवाद. ಗುರುದೇಹೋ ಮಹೇಶ್ವರ, ಗುರು ಸಾಕ್ಷಾತ್ ಪರಬ್ರಹ್ಮ, ತಸ್ಮೈ ಶ್ರೀ ಗುರುವೇ ನಮಃ. ಇದನ್ನು ಆದಿಶಂಕರ ರಚಿಸಿರುವ ಶ್ಲೋಕವಾಗಿದೆ. ಈ ಶ್ಲೋಕದ ಅರ್ಥ ಗುರು. ಗುರು ನಮಗೆ ಎಷ್ಟೊಂದು ಎಲ್ಲ ಕಲಿಸುತ್ತಾರೆ ಗೊತ್ತಾ? ಅದು ನಾವು ಹೇಳಲು ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆಯ ವ್ಯಕ್ತಿಯನ್ನಾಗಿ ರೂಪಿಸುವುದು ಗುರುವಿನ ಪಾತ್ರ ಮಹತ್ವದಾಗಿದೆ. ಅದಲ್ಲದೆ ಒಂದು ದೇಶವನ್ನು ಕಟ್ಟಲು ಸಹ ಶಿಕ್ಷಕರ ಪಾತ್ರ ಬಹಳ ಮಹತ್ವದಾಗಿದೆ. ಗುರುಕುಲ ಶಿಕ್ಷಣದಿಂದ ಹಿಡಿದು ಬಂದ ಶಿಕ್ಷಕರವರೆಗೂ ಶಿಕ್ಷಕರು ಇತರರ ಜೀವನದಲ್ಲಿ ರೂಪಿಸಲು ತಮ್ಮನ್ನು ತಾವು ಅರ್ಪಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಅವರು ವ್ಯಕ್ತಿಯ ಆತ್ಮ ವಿಶ್ವಾಸ ಬದುಕನ್ನು ಬಲಪಡಿಸಿದ್ದಾರೆ. ಜೀವನದ ಪ್ರತಿಯೊಂದು ಒಪ್ಪುತಿದ್ದುಗಳನ್ನು ತಿದ್ದಿ ತಿಳಿಸಿ ಮತ್ತು ಜವಾಬ್ದಾರಿಯನ್ನಾಗಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ.
ಹೀಗಾಗಿ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಜೀವನದ ಪಾಠಗಳನ್ನು ಕಲಿಸಿಕೊಡುವ ಶಿಕ್ಷಕರಿಗೆ ವಂದನೆಗಳನ್ನು ಅರ್ಪಿಸುವೆವು. ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಶಿಕ್ಷಕ ದಿನಾಚರಣೆಯನ್ನು ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 5ರಂದು ಶಿಕ್ಷಕ ದಿನಾಚರಣೆ ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಶಿಕ್ಷಕ ದಿನವನ್ನು ಡಾಕ್ಟರ್ ಸರ್ವಪಲ್ಲಿ ರಾಧಾಕೃಷ್ಣನ್ ಇವರ ದಿನದಂದು ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ದಿನ ವಿವಿಧ ಶಿಕ್ಷಕ ಸಂಸ್ಥೆಗಳು ಶಾಲೆಗಳ ಹಲವಾರು ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಆಯೋಜಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತಾರೆ. ಈ ದಿನ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ತಮ್ಮ ಶಿಕ್ಷಕರಿಗೆ ವಿಶೇಷ ಉಡುಗೊರೆಯನ್ನು ಕೊಡುತ್ತಾರೆ, ಸಹ ನೀಡಿ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ತಿಳಿಸುತ್ತಾರೆ, ಖುಷಿ ಪಡುತ್ತಾರೆ. ಶಿಕ್ಷಕರ ದಿನಾಚರಣೆ ಅಂಗವಾಗಿ ಪ್ರತಿ ಶಾಲೆಯಲ್ಲೂ ವಿಶೇಷ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ದಿನ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಶಿಕ್ಷಣ, ಭಾಷಣ, ತಮ್ಮ ನೆಚ್ಚಿನ ಶಿಕ್ಷಕರ ಹಾಡುಗಳನ್ನು ಹಾಡುತ್ತಾರೆ, ಅವರ ಬಗ್ಗೆ ಹಿತನುಡಿಗಳನ್ನು ಹೇಳುತ್ತಾರೆ, ಕ್ರೀಡಾ ಸಂಸ್ಥೆಗಳನ್ನು ನೆಡುತ್ತಾರೆ. ಹೀಗಾಗಿ ಶಿಲ್ಪಕಾರನು ಒಂದು ಶಿಲ್ಪೆಯನ್ನು ತಯಾರು ಮಾಡಲು ಆ ಕಲ್ಲನ್ನು ಕಟ್ಟಿದು ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಮೂರ್ತಿಯನ್ನಾಗಿ ಮಾಡುತ್ತಾನೆ. ಹಾಗೆ ಶಿಕ್ಷಕರು ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಯನ್ನು ಒಳ್ಳೆಯ ವ್ಯಕ್ತಿಯನ್ನಾಗಿ ಮಾಡಲು ಅವನಿಗೆ ತಿದ್ದಿ ಬುದ್ಧಿ ಹೇಳಿ ಒಳ್ಳೆಯ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ವ್ಯಕ್ತಿಯನ್ನಾಗಿ ಮಾಡುತ್ತಾರೆ. ಶಿಕ್ಷಕ ಅನ್ನುವುದು ಕೇವಲ 3 ಪದವಲ್ಲ, ಅದು ಇಡೀ ಜಗತ್ತನ್ನೇ ಬೆಳಗುವ ಮತ್ತು ಬೆಳಗಿಸುವ ಪದ ಅಷ್ಟೇ. ಇಷ್ಟು ಮಾತನಾಡಲು ನನಗೆ ಅವಕಾಶ ನೀಡಿರುವ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ವಂದನೆಗಳನ್ನು ಹೇಳುತ್ತಾ ನನ್ನ ಮಾತಿಗೆ ವಿರಾಮ ಕೊಡುತ್ತೇನೆ. ಜೈ ಹಿಂದ್, ಜೈ ಭಾರತ. धन्यवाद सुमित्रा. यानंतर अवनी आहुजा, 11वी सायन्स. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अर्थात गुरु ही ब्रह्मा है, गुरु ही विष्णु है, गुरु ही भगवान शंकर है और गुरु ही साक्षात परब्रह्मा है. ऐसे श्री गुरु को मेरा प्रणाम. सुप्रभात उपप्राचार्य, आज के प्रमुख उपस्थित सभी शिक्षकों एवं मेरे प्यारे सहपाठियों, मैं अवनी आहूजा 11वीं कक्षा की विद्यार्थिनी. जैसे कि आप सभी लोगों को विदित है कि आज हम यहाँ शिक्षक दिवस के शुभ अवसर पर एकत्रित हुए हैं. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन के जन्म दिवस पर हम शिक्षक दिवस को मनाते हैं. यहाँ मैं अपने सभी सम्मानित शिक्षकों एवं सभी सहपाठियों का स्वागत करती हूँ. हम अपने शिक्षकों द्वारा किए कार्यों का स्वीकार करते हैं एवं उनकी सराहना करते हैं. किसी को शिक्षा देना सबसे बड़ी सेवा है. अनादि काल में शिक्षण हमारे दादा दादी, माता पिता की कहानियों के माध्यम से होता रहा है. जब से गुरु प्रणाली का अभ्यास किया गया है, तब से यहाँ एक शिक्षण पेशे के रूप में सामने आया है. शिक्षक सिर्फ पाठशाला में ही नहीं होते, बल्कि हर वो इंसान शिक्षक है जिनसे हमें कुछ सीखने मिलता है. प्राचीन समय में लोगों के द्वारा शिक्षा को ग्रहण ऋषि मुनियों के माध्यम से किया जाता था. गुरु शब्द एक संस्कृत का शब्द है जिसका अर्थ है शिक्षक, मार्गदर्शक या विश्वतज्ञ. जब हम अपने मन में विचार करते हैं तो हमारे जीवन के सबसे पहले गुरु हमारे माता पिता हैं, जो हमें यह शिक्षा देते हैं कि जीवन की मुश्किल परिस्थिति में कैसे सफल होना है. गुरु सभी के जीवन में एक बहुमूल्यवान है. हमारे शिक्षकगण हमें वह शिक्षा का ज्ञान कराते हैं जो हमें हमारे हितों में पढ़कर हमें मंजिल तक पहुंचने का मार्गदर्शन कराते हैं. जैसे हम सभी जानते हैं कि हमारे महान शासक छत्रपति शिवाजी महाराज की पहली गुरु उनकी माता थी और दादोजी कोंडदेव थे. माता जीजाबाई ने शिवाजी महाराज को जीवन के संकटों का डटकर सामना करना सिखाया. उनके पिता शाहजी राजा ने उन्हें एक ईमानदार और परोपकारी शासक बनने की हिम्मत दी, परंतु उनके गुरु श्री दादोजी कोंडदेव ने उन्हें दुश्मनों का सामना करना, शस्त्र अस्त्र चलाने और युद्ध कौशल्य का ज्ञान दिया.
इसलिए आज हम सभी के दिलो दिमाग में छत्रपति शिवाजी महाराज की तस्वीर छपी है। अनादिकाल में हम अपने गुरु को तोहफे और आदर के रूप में गुरु दक्षिणा देते थे, परंतु अब वह प्रथा खत्म हो चुकी है। हम शिष्य होकर गुरु को गुरु दक्षिणा के रूप में केवल हमारी सफलता दे सकते हैं। तो मेरे प्रिय मित्रों, आइए अपने शिक्षकों के समर्पण, धैर्य और कड़ी मेहनत के लिए उनके प्रति हार्दिक आभार व्यक्त करने के लिए कुछ समय निकालें। आइए उनके द्वारा दी जाने वाली शिक्षा को हम सफल बनाने का वादा करें और उनके द्वारा प्रदान किए जाने वाले अवसरों का सर्वोत्तम उपयोग करने का प्रयास करें। मिलके प्रण लेते हैं कि इस शिक्षक दिवस पर न केवल अपने शिक्षकों का जश्न मनाएं, बल्कि उनके द्वारा हमारे जीवन में लाई गई सफल होने और विकास होने की भावना का भी जश्न मनाएं। आप सभी को मेरी तरफ से शिक्षक दिवस की हार्दिक शुभकामनाएं। धन्यवाद। धन्यवाद अवनी। यानंतर प्रतीक्षा साखरे, 11वी आर्ट्स। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज 5 सप्टेंबर 2023 आज आपण संपूर्ण देशभर शिक्षक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करत आहोत। सर्वप्रथम माझ्या सर्व शिक्षकांना कोटी कोटी प्रणाम आणि शिक्षक दिनाच्या आभाळभर शुभेच्छा। लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवणारे शिल्पकार म्हणून शिक्षकांना ओळखले जाते। आजचा दिवस हा खरोखर खूप मौल्यवान आहे। एक आदर्श शिक्षक, शिक्षणतज्ञ असणारे भारताचे पहिले उपराष्ट्रपती व दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन या 5 सप्टेंबर हा जन्मदिवस संपूर्ण भारतभर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो। विद्यार्थी या दिवशी आपल्या शिक्षकांविषयी आदर व्यक्त करतात। शिक्षण हे ज्ञानाचे भंडार आहे, त्यामुळे आम्ही मुले भारत देशाचे चांगले नागरिक बनतो। माझ्या शिक्षकांविषयी मी एक कविता सादर करत आहे। खरंच गुरुजी तुम्ही किती महान आहात, खरंच गुरुजी तुम्ही किती महान आहात। खरंच गुरुजी तुम्ही किती महान आहात, खरंच गुरुजी तुम्ही किती महान आहात। निरक्षरांना साक्षर करणारे, विद्यार्थ्यांच्या मनात स्वप्नाचे घर तयार करणारे, पाण्याहूनही मनाने निर्मळ असणारे, ज्ञानाच्या कलशातील तुम्ही अमृत आहात, खरंच गुरुजी तुम्ही किती महान आहात। विद्यार्थ्यांच्या मनात स्वप्नाचे घर तयार करणारे तुम्ही शिक्षक आहात, खरंच गुरुजी तुम्ही किती महान आहात। शिक्षणाच्या ज्वालामुखीतील तुम्ही ज्ञानाच्या ज्वाला आहात, शिक्षणाच्या ज्वालामुखीतील तुम्ही ज्ञानाच्या ज्वाला आहात, खरंच गुरुजी तुम्ही किती महान आहात, खरंच गुरुजी तुम्ही किती महान आहात। शिक्षणाच्या शेतीमध्ये विद्यार्थी नावाचं पीक घेऊन विद्यार्थ्यांना घडवणारे तुम्ही एक शेतकरी आहात, खरंच गुरुजी तुम्ही किती महान आहात, खरंच गुरुजी तुम्ही किती महान आहात। शिक्षणाच्या सर्कसीमध्ये विद्यार्थ्यांवर जादू करून विद्यार्थ्यांना घडवणारे तुम्ही एक जादूगर आहात, खरंच गुरुजी तुम्ही किती महान आहात। एवढे बोलून मी माझ्या विचारांना पूर्णविराम देते। जय जय महाराज। धन्यवाद। आपल्या या मित्रांनी खूप सुंदररित्या आपले मनोगत सादर केले। आता मी आमच्या काही शिक्षकांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावेत। प्राध्यापक गुड्डेवाडी सर। नमस्कार। व्यासपीठावर उपस्थित असणारे महाविद्यालयाचे लाडके उपप्राचार्य आदरणीय श्री प्रसाद कुंटे सर, पर्यवेक्षक मान्य श्री मल्लीनाथ साखरे सर, माझे गुरु आदरणीय श्री तानाजी गाडगे सर, श्री अशोक निंबर्गे सर, त्याचबरोबर माझे समवयस्क असणारे आणि माझ्याबरोबर सहकारी म्हणून काम करणारे सर्व गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा दिवस म्हणजे खरं तर सरांचा जन्मदिवस। सरांचा म्हणजे सर्वपल्ली राधाकृष्णनांचा जन्मदिवस, म्हणून मी म्हटलं सरांचा जन्मदिवस। एका शिक्षकाचा जन्मदिवस इतक्या मोठ्या प्रमाणात अगदी देशभर साजरा केला जावा याच्यातच समजून जावं की त्या शिक्षकाचं जीवन चरित्र काय असेल। आपले हे वाढदिवस असतातच की, होय की नाही, पण इतका मोठ्या प्रमाणात वाढदिवस साजरा होणारा हा माणूस आहे म्हटल्यावर त्याचं जीवन काय असेल, त्या जीवनाचा आपण नक्की आदर्श घ्यायला पाहिजे। बाकी राहिलं मनोगताचं, खरं तर माझं काही नियोजन नव्हतं, पण आमच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मनोगत मांडल्यानंतर माझ्यातला विद्यार्थी गप्प बसू देत नव्हता मला।
तुम्हाला डिवचू लागला की बाबा तूही आज कॉलेजचा विद्यार्थी आहेस ना, मग तू कसं काय गप्प बसू शकतोस. नाही बसता आलं मला. आणि त्यात माझे 2 गुरु इथं आता सध्या हजर आहेत. मग त्यांच्याप्रती असणारी माझ्या मनातली कृतज्ञता कशी गप्प बसेल. मग म्हणून मी ठरवलं की नाही, जेवढं सुचेल त्यावेळेस ऐन वेळेस बोलूया. तर मीही या कॉलेजचा विद्यार्थी 1996 साली या ठिकाणी 11वीला ॲडमिशन मी घेतलं आणि 11वी पासून 12वी BA फर्स्ट सेकंड थर्ड अशी 5 वर्ष मी या महाविद्यालयात काढली. आणि या महाविद्यालयाच्या इथल्या गुरुजनांच्या संस्कारात मी वाढलो आणि त्याचीच पोहोचपावती असेल की काय म्हणून मला आज इथं उभारण्याची संधी मिळालेली. आज मला शिकवणाऱ्यांपैकी बहुतांश सगळी मंडळी रिटायर्ड झाली आहेत. फक्त आज 2 हिरे माझ्यासमोर आहेत. इंग्रजी शिकवणारे आदरणीय श्री तानाजी घाडगे सर आणि मराठीचं ज्ञान देणारे आदरणीय श्री अशोक निंबर्गे सर. त्यांच्याबद्दल थोडं बोलेन. कुठेही जाऊन एक होतात. काही माणसं अशी असतात कुठेही जाऊन एक होतात, समोरच्या माणसाच्या हृदयाला सहजपणे हात घालतात, क्षणार्धात त्याला आपलंसं करून सोडतात. असा एक माणूस म्हणजे आमचा माणदेशी माणूस, माणदेशातनं आलेला. आमच्या भेटीसाठी जणू काही आमच्या नशिबात त्याला पेरलेला देवानं, म्हणजे आमचे तानाजी घाडगे सर. 96, 97, 98 या 2 वर्षांमध्ये 11वी आणि 12वीच्या वर्षांमध्ये ते आमच्या वाट्याला आले. इतका साधा सोपा, अगदी सरळ, नाकासमोर चालणारा माणूस. कधी कुठल्या फंद्यात नाही, कधी कुणाच्या मिंद्यात नाही. आपलं काम भलं आणि आपण भलं. जेवढं आपल्या वाट्याला येईल तेवढं आपलं देत सोडायचं. परतीची काही अपेक्षा कधीच या माणसानं केली नाही. मला हा माणूस त्याच्यामुळं खूप आवडतो. अशा या माझ्या गुरुला आजच्या या दिवशी मी खूप मनापासून शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. त्यानंतर ज्यांच्या सानिध्यात आल्यानंतर कुठल्याच शोकाची जाणीव होणार नाही असे माझे अशोक निंबर्गे सर. नाव खूप सुंदर आहे, अशोक. कुठल्याच शोकाची जाणीव होत नाही आणि माणूस पण असाच आहे. कधीच त्या माणसाच्या चेहऱ्यावर तुम्हाला दुःख, निराशा दिसणार नाही. आता सुद्धा हसत असतील बघा, कायम स्मितहास्य असणारं तोंडावर. कधी कोणाच्या कामामध्ये, बाहेरचं त्यांचं जग खूप मोठं आहे, इथं तर ते आहेतच, बाहेरचा त्यांचा वैयक्तिक जनसंपर्क पण फार मोठा आहे. पण येणाऱ्या प्रत्येक सानिध्यातल्या माणसाला नेहमी हसवत ठेवणं, त्याच्या चेहऱ्यावर हसू पाहणं आणि त्याला काय हवं काय नको याची जातीनं विचारपूस करणारा हा माणूस म्हणून मला खूप भावला. आणि त्यात भरीसभर म्हणून हा माणूस माझ्या वाट्याला शिक्षक म्हणून आला, हे त्याहून माझं परमभाग्य मी समजतो. मला अजूनही आठवतं त्या सरांच्या वर्गात आम्ही जेव्हा बसायचो, खूप सुंदर असं मराठी शिकवायचं सर. आणि त्यांनी शिकवलेला तो प्रेमाचा गुलकंद नावाची यात्र्यांची कविता मला अजूनही आठवते. प्रेम काही वाट्याला आलं नाही, पण गुलकंद मात्र घरी आहे. आज सकाळी सकाळीच गुलकंद खाऊन आलोय. सरांचं ते लेक्चर मला अजूनही खूप आठवते. त्याच्याबरोबर एक कथा होती मला, कातरवेळ नावाची, अरविंद गोखले यांची. लग्न झाल्यानंतर जेव्हा पहिल्यांदा माहेर येते सासरून एखादी मुलगी, तिची भावनिक अवस्था काय झालेली असते, तिच्या मनात काय काय उचंबळून येत असतं, ते सगळं त्यांनी आपल्या त्या कथेतून अगदी सुंदर रीतीनं आम्हाला समजावून सांगितलेलं. अशा अनेक खूप गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे ही माणसं आमच्या कायम लक्षात राहिलेली आहेत. खूप काही या माणसांनी आम्हाला दिलंय. कुंटे सरांना मी पाहायचो, मला वाटतं बहुतेक ते 2000च्या आसपास होतच सर तुम्ही. 58लाच होते सर. पण आमच्या दुर्दैवाने आम्ही आर्ट्सकडे होतो आणि सर सायन्सला होते, त्याच्यामुळं फक्त जाता येते तेवढं दर्शन व्हायचं. मार्गदर्शन काही लाभलं नाही, पण आता खूप चांगलं मार्गदर्शन त्यांचं आम्हाला मिळतं आहे. त्यांच्याकडून अशीच मार्गदर्शनाची आयुष्यभर अपेक्षा राहील सर. तर अशा ह्या गुरुजनांना माझ्याकडून शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जाता जाता तुमच्याकडून फक्त काही अपेक्षा व्यक्त करतो की आजचा काळ कसा आहे मित्रांनो. मगाशी 1-2-4 विद्यार्थ्यांनी आपल्या बोलण्यात सांगितलं की आजचा काळ एका वेगळ्या संक्रमण काळात चाललेला आहे. खरं तर शिक्षक म्हणजे मार्गदर्शन करणारा माणूस, शिक्षक म्हणजे मार्गदर्शन करणारा माणूस. पण आज आमचे विद्यार्थी असे आहेत, शिक्षकांचं लांबून दर्शन झालं की मार्गच बदलून टाकतात. हे चल बे, सर यायला लागलाय चल, अशी अवस्था आज झालेली आहे. असं नाही व्हायला पाहिजे. आपुलकीनं त्या माणसाकडे आपण गेलो पाहिजे, खेचलो गेलो पाहिजे. त्या माणसाबद्दलची ओढ आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे, त्याच्याबद्दलचा एक आदर आपल्या मनामध्ये असला पाहिजे. तर असं न करता आपल्या शिक्षकांच्या नेहमी सानिध्यात राहा. काही ना काही चांगलं तुम्हाला या ठिकाणी नक्कीच शिकायला मिळेल, एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि शिक्षक दिनाच्या पुन्हा एकदा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देऊन मी माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद.
यानंतर मी प्राध्यापक तानाजी घाडगे सरांना बोलवते. आजच्या शिक्षक दिनाचे अध्यक्ष माननीय प्रसाद कुंटे सर आणि पर्यवेक्षक मल्लीनाथ साखरे सर आणि उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी लहानपणापासून प्राथमिक शाळेत असल्यापासून शिक्षक दिन वगैरे ऐकलेला आहे, पाहिलेला आहे, परंतु या ठिकाणी शिक्षक दिनानिमित्त समोर येऊन बसायची वेळ म्हणजे माझी जिंदगीतली पहिलीच वेळ आहे. आता मुद्द्याचं सांगायचं म्हणजे माझं सर्व शिक्षण जिल्हा परिषद शाळेमध्ये नेलकंजी तालुका आटपाडी जिल्हा सांगली या ठिकाणी पहिली ते 10वीपर्यंत तिथं शिक्षण झालं. पुढं विलिंग्डन कॉलेजला मी BA MA वगैरे केलं आणि या ठिकाणी 1 जानेवारी 1992 पासून या कॉलेजमध्ये मी या ठिकाणी जॉब करतोय, नोकरी करतोय. तर प्रथमतः आपले संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी आणि माननीय काडादे फॅमिलींचं मी आभार मानतो, कारण माझ्यासारख्या साध्या माणसाला या ठिकाणी नोकरी मिळाली. मला वाटतं की सप्टेंबर 91 मध्ये इंटरव्ह्यूच्या वेळेला मी फर्स्ट टाइमच पहिल्यांदाच गेटच्या आतमध्ये आलो होतो. मला कॉलेज पण माहीत नव्हतं, फक्त रस्त्यानं जाता जाता एकदा बोर्ड बघितला होता आणि इतक्या मोठ्या कॉलेजमध्ये इंटरव्ह्यूला आल्यानंतर माझं सिलेक्शन वगैरे होईल असं काय मला स्वप्नात पण वाटलं नव्हतं. म्हणजे मी इंटरव्ह्यू दिली आणि ते विसरून पण गेलो की मी इथं इंटरव्ह्यू दिलेली होती वगैरे म्हणून. 91-92 मध्ये मी BEd करत होतो कस्तुरबाई वालचंद कॉलेजला. तर त्यावेळेला BEd ॲपियर असतानाच माझं सिलेक्शन झालेलं आहे इथं. या ठिकाणी तुम्हाला सर्वांना सांगायचं म्हणजे की मी पहिलीपासून जास्त हुशार पण नव्हतो आणि एकदम ढ पण नव्हतो. म्हणजे मी प्रयत्नवादी असायचो, प्रयत्न करत बसायचो. पहिलीला असताना अंदाजे 60 विद्यार्थी आमच्या क्लासमध्ये वर्गात असतील. 7वी पर्यंत जाऊस तर 30च राहिले. आता शिक्षक दिनानिमित्त तुम्ही बरंचसं शिक्षकांविषयी सांगितलेलं आहे, बोललेलं आहे. तर या ठिकाणी आमचे पूर्वीचे गुरुजी प्राथमिक शाळेत 7वी पर्यंत गुरुजी असायचे, 8वी पासून पुढं सर असायचे. मग ते गुरुजी हे अभ्यास करा, नाही केला का बडवायचे. तुम्हाला सांगतो 6वीला असताना निम्म्यातल्या निम्म्या पोरांनी शाळा सोडली शिक्षकांच्या त्या मारामुळं, कारण ते नाही अभ्यास केला का बडवत होते आणि घरी जाऊन सांगायची पण काही सोय नव्हती. घरी जाऊन सांगायचं म्हणलं तर घरातले म्हणायचे गुरुजी तुला काय उगाच मारणार नाही, तूच काय तर आगाऊपणा केला असेल तर अभ्यास केला नसेल वगैरे. त्यामुळं पूर्वीचे जे काही विद्यार्थी होते आमच्या काळातले वगैरे, तर ते बऱ्यापैकी घडले. ट्युशन वगैरे नसायचे. आपण आता ते काय सेल्फ स्टडी म्हणतो, स्वतःचा अभ्यास करायचा, ट्युशन वगैरे काय नसायची. तशा पद्धतीनंच शिकत शिकत पुढं जायचो आम्ही. तर आता तुमच्यापैकी प्रत्येक विद्यार्थ्यांना त्यांचं मी अभिनंदन करतो, कारण एवढ्या मोठ्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळालेलं आहे. तर तुम्ही शिक्षण घेऊन बाहेर पडल्यानंतर ज्या वेळेला नोकरीच्या शोधात जाता, तर त्यावेळेला तुम्ही कोणत्या कॉलेजमध्ये शिकला हे देखील पाहिलं जातं. आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे काही शिक्षक उपस्थित आहेत तर त्यांना तर शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांचं पण अभिनंदन करतो, कारण एवढ्या मोठ्या कॉलेजमध्ये शिक्षकाची नोकरी लागायचं म्हणजे नॉट ए जॉक.
बाहेर आपण समाजामध्ये गेल्यानंतर किंवा प्रवासामध्ये असो कुठे पण असो ते संगमेश्वर कॉलेजला म्हणजे नोकरी करतोय म्हणल्यानंतर जरा कॉलर ताट असते म्हणजे आपले. तर या ठिकाणी कॉलेजला असताना किंवा हायस्कूलला असताना प्राथमिक शाळेत असताना आपण जे काही शिक्षण घेत असतो तर त्याला प्राथमिक शाळेत असताना आपलं वेगळंच उद्दिष्ट असतं. आपण मोठं झाल्यानंतर हे व्हायचं ते व्हायचं. परत कॉलेजला गेल्यानंतर वेगळंच असते.